नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TAT आलेली एक नवीन प्रसिद्धीपत्र म्हणजेच प्रेस नोट। ते प्रेस नोट कोणते आहे चला तर मग सुरुवातीला बघूया व्हिडिओमधून। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TIT परीक्षा 2025 प्रसिद्धीपत्रक प्रेस नोट। महाराष्ट्र शासनाच्या पत्रक क्रमांक संख्या 2025 प्रसिद्धी क्रमांक 92 TNT 1 दिनांक 28/2/2025 व माननीय आयुक्त शिक्षण यांचे जाहिरात क्रमांक आस्थापन क्रमांक प्राथमिक 106-3 वेप 2025 1191 दिनांक 19/3/2025 रोजीच्या पत्रान्वये तसेच सदर परीक्षा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग प्रामाणिक 1222 प्रसिद्धी क्रमांक 54 का 13 दिनांक 21 नोव्हेंबर 2022 नुसार शासनाने नेमलेल्या IBPS या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TIT परीक्षा 2025 आयोजित ऑनलाईन पद्धतीने दिनांक 27/5/2025 ते 30/5/2025 व दिनांक 2/6/25 ते 5/6/2025 या कालावधीत राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये एकूण 60 परीक्षा केंद्रावर 8 दिवसांमध्ये प्रतिदिन 3 सत्र करण्यात आले होते। सदर परीक्षेस एकूण 2,28,808 परीक्षार्थी म्हणजे उमेदवारांनी नोंदणी केली होती। त्यापैकी परीक्षेस एकूण 2,11,308 उमेदवारांनी प्रविष्ट झाले होते। शासन शुद्धीपत्रक क्रमांक संकीर्ण 2022 प्रसिद्धी क्रमांक 106 TNT 1 दिनांक 2/5/2025 उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्यावेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर व्यावसायिक परीक्षा म्हणजेच BEd DLEd उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य होते। तसेच व्यावसायिक परीक्षेचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगळी लागत असल्याने शासन शुद्धीपत्र दिनांक 2/5/2025 च्या अनुषंगाने TAT 2025 निकाल लावण्याची साठी माहिती प्राप्त व एकत्रित होण्यास वेळ लागत आहे। तसेच दिनांक 5/8/2025 रोजी DLEd निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे। तवरील परीक्षेत पात्र उमेदवारांनी निकालाच्या अनुषंगाने शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TIT परीक्षा 2025 निकालाची कार्यवाही सुरू आहे व हा निकाल लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। त्यामुळे उमेदवारांनी किंवा परीक्षार्थींनीच यूट्यूब चॅनल्स व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या किंवा अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून शालेय नुकसानीस उमेदवार किंवा विद्यार्थी सर्वस्वी जबाबदार असतील याची नोंद घ्यावी, असे मत अनुराधा ओक, आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 4 यांनी प्रेस नोटद्वारे स्पष्ट केले आहे। तर ही होती शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TIT परीक्षेच्या निकालाबद्दल आलेले एक प्रेस नोट। अशाच नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।